नाही, आता आपण सांगितलं ताण ताण कमी होण्यासाठी आपण एक मध्ये आमच्या चॅनलनेच बातमी केली होती ग्रीन टी, ग्रीन ज्यूस. ग्रीन ज्यूस. तर ही संकल्पना आपल्याकडे कशी आली आणि कुठून आली? हे पण आम्ही जेव्हा जेल विभागला होतो तेव्हा आमच्या असा धोरण होता की आम्ही चांगली सेवा देण्यासाठी आम्ही स्वस्थ होणे खूप गरजेचे आहे आणि जे माणूस स्वस्थ नाही ते चांगली सेवा पण देऊ शकत नाही. तर जेल विभागामध्ये आमचे सर्व स्टाफ जे आहे ते रोगमुक्त व्हावं या दिशेने आम्ही त्या ठिकाणी ग्रीन ज्यूस चालू केलं होतं आणि त्याचा फायदा त्यावेळी कोविडचे प्रकार नव्हता, नंतर कोविड आला आणि त्याचा फायदा असा झाला की ज्या ज्या लोकांनी ग्रीन ज्यूस 2-3 महिने घेतले होते त्याची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली वाढली होती आणि त्यापैकी 90 ते 95% लोकांना कोरोनाची लागण झालीच नाही आणि जे 5-10% लोकांना झाली ते पण 5 ते 10 दिवसात खणखणीत बरे झाले. म्हणजे जेल विभागाला विशेष करून जे कोकण विभाग ज्याच्यामध्ये आमचे होता आणि बरेचशे लोकांनी जे ग्रीन ज्यूस घेतलं होतं त्याच्यामध्ये मृत्यूचे प्रमाण 0 आहे. तर मला असं वाटलं की पोलिसला रोगमुक्त करणे फार गरजेचे आहे कारण की जितक्या सेवा जेल विभाग देतात त्याच्यापेक्षा जास्त सेवा जे आहे ते पोलीस विभाग देतात कारण की याच्यामध्ये लोकांशी डायरेक्ट संपर्क त्यांचे असते आणि जर कुठल्या माणसाला हाय ब्लड प्रेशर आहे ते लोकांचे म्हणणं ऐकणार कसा? तर म्हणजे पहिले त्यांना रोगमुक्त करावं